हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 7.3 पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण सेक्टर ऑफ अ सर्कल म्हणजे काय हे समजून घेऊ. आता या ठिकाणी आपल्याला सर्कलची फिगर दिलेली आहे. अँगल POQ इज द सेंट्रल अँगल. अँगल POQ हा काय सेंट्रल अँगल आहे. आता सेंट्रल अँगल म्हणजे काय, ज्या अँगलचा व्हर्टेक्स सर्कलच्या सेंटरवरती असणार आहे त्या अँगलला काय म्हणायचं, सेंट्रल अँगल. मग अँगल POQ हा काय आहे, सेंट्रल अँगल आहे. द सेंट्रल अँगल डिव्हाइड्स द सर्क्युलर रिजन इन 2 पार्ट्स. आता हा जो सर्क्युलर रिजन आहे, या सर्क्युलर रिजनचे या सेंट्रल अँगलमुळं काय झालेले आहेत, 2 पार्ट्स तयार झालेले आहेत. हा जो सेंट्रल अँगल POQ आहे सर्क्युलर रिजनला 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलेलं आहे. ईच ऑफ द पार्ट इज कॉल्ड अ सेक्टर ऑफ द सर्कल. आणि हे जे 2 पार्ट्स आहेत या प्रत्येक पार्टला काय म्हणायचं, सेक्टर ऑफ अ सर्कल. हा एक सेक्टर आणि हा एक सेक्टर, 2 सेक्टर्स या सेंट्रल अँगलमुळे तयार झालेले आहेत. आता सेक्टरची डेफिनेशन काय पहा. सेक्टर ऑफ अ सर्कल इज द पार्ट एनक्लोज्ड बाय 2 रेडियाई ऑफ द सर्कल अँड द आर्क जॉईनिंग देअर एंड पॉईंट्स. सेक्टर हा काय आहे, सर्कलचा एक पार्ट आहे जो सर्कलच्या 2 रेडिया आहे आणि या 2 रेडियाच्या एंड्सना जॉईन करणारी ही जी आर्क आहे यांनी कव्हर केलेला हा जो पार्ट आहे, या पार्टला काय म्हणायचं, सेक्टर. आता 2 सेक्टर्स आहेत. येथे या 2 रेडिया आहे आणि या एंड पॉईंट्सना जॉईन करणारी ही आर्क यांनी कव्हर केलेला हा जो पार्ट आहे हा एक सेक्टर. आणि या सर्कलच्या 2 रेडिया आहे आणि या 2 रेडियाना जॉईन करणारी ही आर्क यांनी कव्हर केलेला हा दुसरा सेक्टर. आता या फिगरमध्ये 2 सेक्टर्स आहेत. O-PMQ म्हणजे हा सेक्टर, O-PMQ हा एक सेक्टर आणि O-PBQ हा एक सेक्टर. असे सर्कलचे काय 2 सेक्टर्स आहेत. आता मायनर सेक्टर म्हणजे काय, सेक्टर ऑफ अ सर्कल एनक्लोज्ड बाय 2 रेडियाई अँड देअर करस्पॉन्डिंग मायनर आर्क इज कॉल्ड अ मायनर सेक्टर. आता मायनर सेक्टर म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण समजून घेऊ आर्क म्हणजे काय. आता या ठिकाणी आपल्याला 2 आर्क दिसत आहेत. PMQ ही एक आर्क आणि PBQ ही एक आर्क. आता हा जो आर्क म्हणजे काय, हा जो सर्कम्फरन्स आहे या सर्कम्फरन्सचा एक पार्ट, त्यालाच काय म्हणायचं, आर्क. आता या सेंट्रल अँगलमुळं या सर्कम्फरन्सचे 2 पार्ट्स झालेले आहेत, PMQ आणि PBQ. आता या सर्कम्फरन्सचा हा जो पार्ट आहे PMQ याला काय म्हणायचं, मायनर आर्क. आणि या सर्कम्फरन्सचा हा जो पार्ट आहे PBQ ही मेजर आर्क. आता मायनर सेक्टर म्हणजे काय, सर्कलच्या 2 रेडिया आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जी मायनर आर्क आहे यांनी कव्हर केलेला हा जो पार्ट आहे याला काय म्हणायचं, मायनर सेक्टर. आणि या मायनर सेक्टरचं नाव कसं लिहायचं, O म्हणजे सेंटर डॅश PMQ, O-PMQ ही काय आहे, मायनर सेक्टर. मग मायनर सेक्टर म्हणजे काय, सर्कलच्या 2 रेडिया आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मायनर आर्क यांनी कव्हर केलेला जो पार्ट आहे त्याला म्हणायचं मायनर सेक्टर. O-PMQ इज द मायनर सेक्टर. आता मेजर सेक्टर म्हणजे काय, सेक्टर ऑफ अ सर्कल एनक्लोज्ड बाय 2 रेडियाई अँड देअर करस्पॉन्डिंग मेजर आर्क इज कॉल्ड अ मेजर सेक्टर. सर्कलच्या 2 रेडिया आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग ही मेजर आर्क यांनी कव्हर केलेला जो हा पार्ट आहे त्याला म्हणायचं मेजर सेक्टर. आणि या मेजर सेक्टरचं नाव काय येईल, O-PBQ इज द मेजर सेक्टर. आता ही जी मायनर आर्क आहे PMQ मायनर आर्क, या मायनर आर्कचं आणि सेंट्रल अँगलचं मेजर नेहमी इक्वल असतं. म्हणजे जर सेंट्रल अँगल 50 डिग्री असेल तर या आर्कचं मेजरसुद्धा काय असणार आहे, 50 डिग्री असणार आहे. जर या मायनर आर्कचं मेजर 60 डिग्री असेल तर सेंट्रल अँगल पण किती असणार आहे, 60 डिग्री. म्हणजे सेंट्रल अँगल आणि मायनर आर्क यांचं मेजर नेहमी काय असतं, इक्वल असतं. आता PMQ ही काय आहे, मायनर आर्क आहे आणि O-PMQ हा काय आहे, सेक्टर. म्हणजे हा जो एरिया आहे याला म्हणायचं सेक्टर आणि हा जो सर्कम्फरन्सचा पार्ट आहे एवढा PMQ याला म्हणायचं आर्क. आता या आर्कचं मेजर हे नेहमी काय असणार आहे, डिग्रीमध्ये असणार आहे आणि या आर्कची लेंथ काय असणार आहे, सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये असणार आहे. आर्कचं मेजर नेहमी डिग्रीमध्ये असणार आहे.
या आर्कची लेंथ सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये असणार आहे. जर आपण लेंथ काढली तर लेंथ सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये असणार आहे. आता जर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. θ/360 × πr². थीटा म्हणजेच काय, सेंट्रल अँगल किंवा मेजर ऑफ ॲन आर्क. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असेल 22/7 किंवा 3.14. आणि आर म्हणजेच काय, रेडियस ऑफ द सर्कल. आता लेंथ ऑफ ॲन आर्क. आर्कची लेंथ काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, θ/360 × 2πr. 2πr हा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे. आपण लेंथ काढणार आहोत आणि आर्क म्हणजेच काय, सर्कम्फरन्सचा एक पार्ट. म्हणजेच आपण लेंथ ऑफ ॲन आर्क काढण्यासाठी म्हणजेच एलची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, θ/360 × 2πr. आता थीटा म्हणजेच काय, सेंट्रल अँगल. पायची व्हॅल्यू 22/7 और 3.14. दोन्हीपैकी एक व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे. आणि आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द सर्कल. अ रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ ॲन आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर. आता या दोन्हीमधील रिलेशन पाहू आपण. एरिया ऑफ अ सेक्टर काय फॉर्म्युला आहे, A = θ/360 × πr². आणि लेंथ ऑफ ॲन आर्कसाठी फॉर्म्युला काय आहे, L = θ/360 × 2πr. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे πr². आणि या ठिकाणी सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे लेंथ काढण्यासाठी θ/360 × πr². या ठिकाणी θ/360 × 2πr. डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. या इक्वेशन 1ला आपण इक्वेशन 2 डिवाइड करू. A/L = θ/360 × πr² आणि L = काय, θ/360 × 2πr. आता θ/360 θ/360 कॅन्सल होईल. येथे पाय कॅन्सल होईल. येथे r² आहे, ते r आहे. म्हणजेच हा स्क्वेअर आणि हा r कॅन्सल होईल. या ठिकाणी एक r राहील. म्हणजेच A/L = या ठिकाणी काय आहे, r आणि या ठिकाणी 2, r/2. आता हा यल आपण या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच आपल्याला काय फॉर्म्युला मिळेल, A = L × r/2. हा यल या बाजूला गेल्यानंतर काय झाला, मल्टिप्लाय झाला आरला, L × r/2. म्हणजेच काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, एरिया ऑफ सेक्टर = L मीन्स लेंथ × r मीन्स रेडियस. म्हणजेच एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी आपण 2 फॉर्म्युले यूज करणार आहोत. एक फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ सेक्टर = θ/360 × πr². आणि सेकंड फॉर्म्युला काय आहे, A = L × r/2. जर आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि जर आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिलेली नसेल आणि लेंथ दिलेली असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता या प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये आपल्याला 3 फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. फर्स्ट फॉर्म्युला कोणता आहे, एरिया ऑफ सेक्टर = θ/360 × πr². त्यानंतर सेकंड फॉर्म्युला काय आहे, लेंथ ऑफ ॲन आर्क L = θ/360 × 2πr. आणि थर्ड फॉर्म्युला कोणता आहे, A = L × r/2. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.